काही ठिकाणं ना लिटरली मॅजिकल असतात आणि तसंच एक ठिकाण आहे. आता ह्या ज्या कोवमधनं आपण जाणार ती एरिया, तो व्ह्यू सुपर क्रेझी आहे. ओ क्रेझी, दिस इज नाईस. चला मस्त आहे. छोटासा ट्रेल, एकदम छोटासा आहे पण एवढा सुंदर वाटतोय ना. जो एक्सपिरियन्स म्हणजे जो फील येतोय ना निसर्गाचा, झाडांचा वास आणि गारवा आहे. लिटरली इथे गारवा आहे. आता आपण बाहेर होतो तिथे पूर्ण पारवा झालेला पण मस्त वाटतंय. हे बघा, चालेल एक्झिट. तर आपण या एरियामधनं आता बाहेर आलेलो आहोत आणि पुढे चालत राहणार आहोत. आय थिंक दीप्ती एवढ्या घाईत आहे की मला वाटतं पहिला मासा ती काढणारच आहे आता जाऊन लगेच कास्ट करून. माझं काय खरं नाही. काय म्हणता, निघेल का पहिला मासा हिचा? आज माझाच पहिला मासा. शपथ, कॉन्फिडन्स लेवल जबरदस्त कॉन्फिडन्स आहे, खतरनाक. मी पण बोलतो चल माझा पण पहिला मासा आज मी काढणार बघ. अरे मला बोलायलाच नाही जमलं, बोलताना मी उलटं सुलटं बोललो. मी पण पहिलाच मासा माझाच नाही, माझाच असणार पहिला मासा. ठीक आहे, असो, बघूया. ते बघण्यासाठी ना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागणार आहे की कोण पहिलं हुकअप करतोय मासा. आपल्याला कुठून जायचं आहे? पुढून, पायवाट पुढे. पूर्ण डोंगर आहे भाग, इथे समुद्र मस्त. वाह, व्हॉट अ व्ह्यू, व्हॉट अ क्रेझी व्ह्यू. कसा वाटतोय हा व्ह्यू? आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत आणि हे बघा मस्त दिसणारा हा रॉक आहे पूर्ण पॅच. आणि इथे समोर आहे ते म्हणजे बेट बॉल. क्रेझी, मस्त वाटतंय. एरिया तर मस्त वाटतंय. आम्ही उंचावर होतो आधी आणि हां खूप बेट बॉल दिसत होते. हां, खूप वाढलेत. ॲक्च्युली आज सकाळी आल्यापासून एवढे बेट आहेत ना, आणि फिडिंग होते त्याच्यात. असं नाही की नुसतं बेट आहे, कंटिन्यू काय ना काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे. तर बघूया त्या ॲक्टिव्हिटीच्या भरोशावर आणि अशा एक्सपेक्टेशनमध्ये की आता हे बेट बॉल हळूहळू जवळ येत आहेत. अजून कुठेतरी जवळ येईल त्या फिडिंगमध्ये आपल्याला कोकर, क्वीन जे काय असेल ते हुकअप होईल. तर मजा येणार आहे आज, सिरियसली मजा येणार आहे. गेले बरेच दिवस ॲक्च्युली फिशिंगसाठी बाहेर पडतच नव्हतो खरं म्हणजे. आज आलो आहे फायनली. पहिलं रिझन होतं ते म्हणजे सुपर एक्साइटिंग थंडर, जे बरोबर संध्याकाळच्या टायमाला जेव्हा आपण फिशिंगला बाहेर पडायचा विचार करायचो तेव्हा ते व्हायचं. त्याच्यामुळे नाही गेलो कुठे. असं झालं की सर्व ठिकाणी हिवाळा चालू होता आणि आपल्या कोकणामध्ये मात्र पावसाळा चालू होता. धो धो पाऊस, विजा कडाडत होत्या. खतरनाक खतरनाक. आणि त्याच्यानंतर असं झालेलं की त्या पावसाच्या आधी अजून एक गोष्ट घडली, ते म्हणजे मी बाईकवरनं पडलेलो. तर त्याच्यामुळे काही जवळजवळ 5-6 दिवस असेच गेले. हां, चला असं टाइमपासला इथे कास्ट करून बघूया. ड्रॅग चेक, ओके. ऑन, इथेच काय असेल ते बाईट कर पटकन. ओहो, फिश ऑन, क्रेझी फिश ऑन. जेवणाची सोय झालेली आहे. येस, हे बघा फर्स्ट कास्ट आहे, तुम्ही बघताय पहिले. चला तर हा आपण आता ठेवूया, कारण आज जसं आधी व्हिडिओमध्ये म्हणालो ना, आज खायला काय नाही तर हेच आपलं फूड आहे. पहिला मासा काढला. ये, इट्स टाइम टू सेलिब्रेट गाइज. चला फायनली. व्हॉट अ क्रेझी व्ह्यू मॅन, सिरियसली खूप जबरदस्त वाटतंय.
फिर से इधर को ऐसा कूद के ऐसा जाने को। जबरदस्त, व्हाट अ प्लॅटफॉर्म. आता इथे तर धमाल आहे, मासा बिसा सगळा दिसतोय खाली. मासे दिसत आहेत खाली. काही स्कॅट आहेत जे ॲक्च्युली जात आहेत खाली. छोटी साईज आहे पण आहेत. ट्रोल हां त्याच्यासाठीच आहे ते. ट्रोलिंगचं लुअर लावलं आहे. ते बघ बघितला. हिब समोर बघ. निडल आहे निडल. हे फास्ट रिट्रीवरला बाराकुडा वगैरे असेल ना घपकन मारते रे ट्रोलिंग लुअरला. फक्त खूप ताकद लागते, फास्ट आणावे लागतात ना. काहीतरी लागलंय. ओके परत एक कोकर. वाव दॅट्स नाईस. ट्रोलिंग लुअर वापरलेलं आहे बघा. फास्ट आणत होतो त्याच्यात मारली आहे हिने. सही आहे. लाटा बनतायत मोठ्या. वन मोर. अजून एक. ओ माय गॉड. कूल. आज त्यांनी ठरवलेलं आहे की ह्यांचा आज बेट आपण सक्सेसफुल करूया. हां काय म्हणते, कसं वाटतंय मस्त. तुला? वाटलं उपाशी ठेवणार तुझा नवरा. 3 मासे भेटले. सो आता लो टाईड टर्न झालेली आहे आणि बराच वेळ कास्ट करतोय. जवळजवळ 2-3 तास होऊन गेले. आणि ज्या छोट्या ज्या कोकरी जे व्हिडिओमध्ये आधी बघितलं त्याच्या व्यतिरिक्त काहीही कुकअप होत नाही. बेट बॉल समोर येतोय पण त्याच्यामध्ये पण जी फिडिंग होते ना ती ॲक्च्युली जवळ होणारी ती सगळी कोकरी जी आहे छोटी साईजची कोकर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली ती छोट्या जिगिंगवर किंवा पॉपिंगवर लागत नाही आहे. जेवढी आता इथे लागली ती तर सगळी विचित्र अशा लुअरवर लागली. तर तिथे मागे दीप्ती आहे ती कास्ट करते. आणि आता ऊन खूप जास्ती वाढलं, म्हणजे दुपारचे जवळजवळ 12:30 पावणे 1 वगैरे झाले असणार. तर आता आपण मागे जाऊया आणि जेवणाची काहीतरी सोय करूया, मग बघूया काय करायचं ते. चला. सो आता आपण इथे काट्या जमा करतोय जेवणासाठी आग करायला. काही मोठ्या काट्या ज्या ऑलरेडी खाली साठल्यात, ह्या थोड्या छोट्या छोट्या आपण अजून जमा करूया. ही सुकलेली आकडे आहेत त्यामुळे हां पटकन. चला. आता इथे आपण साठवून ठेवलेलं बऱ्याचशा गोष्टी. चला. बेस कॅम्प. जेवणाचा आपला स्पॉट मस्त आहे ना. तर सुपर एक्साइटिंगली जी गोष्ट सांगायची होती आज व्हिडिओमध्ये ती आहे ही की आज पहिल्यांदा आपण कॅच अँड कुक करणार आहोत. हे आपण तसं डायरेक्टली बोललेलोच पण शुअर शॉट ठरलं नव्हतं, कारण मासा लागणं हे कॅच अँड कुकमधलं सगळ्यात मोठं
रिक्वायरमेंट आहे. सो लकीली आल्या आल्या पहिलेच मासा लागला. मग आपण काय ठरवलं की एक छोटा जरी लागला तरी आज कॅच अँड कुक तुमच्यासाठी करायचंच आहे. तर बघूया टेस्ट कशी लागते, वास येतोय की नाही व्हिडिओमधनं नक्की सांगा आणि स्टे ट्यून राहा. बघूया चला. मस्त वाटते पण. आणि ही जी जागा आम्ही पकडलेली आहे ना, इथे असं आहे की आता सगळीकडे ऊन आहे. बघा समोर बघाल ना, पूर्ण हीट आहे प्रॉपर. आणि आपल्याकडे तिथे मस्तपैकी सावली आहे. त्याची मस्तपैकी जागा शोधायची छान सावलीची आणि निवांत बसायचं. तर आता इथे साठवलेलं आहे आपलं सामान जे की आपल्याला कुकिंगसाठी लागणार आहे. तर सुपर एक्साइटिंगली जी गोष्ट सांगायची होती आज व्हिडिओमध्ये, वाव किचन कुक करणार आहोत. कॅश तर झालेली होती, आता कुक करणार. ही नाईफ आहे जी बिवरी क्राफ्टकडनं आपल्याला ऑलरेडी आलेली होती. एक आधी जुनी होती जी याच्यापेक्षा लहान आहे, ती ऑलरेडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. ही हल्ली पाठवली आम्ही, काही दिवसच ही वापरलेली. निघाल कॅमेरावर. आपल्याकडे आता हे 3 मासे आहेत जे आज आपलं लंच असणार आहे. भरपेट येतं येतं या जेवायला, भरपूर मासा लागलेला आहे. आणि राहिला प्रश्न या सुरीचा. तर ही सुरी ॲक्च्युली खूप मोठी आहे, याच्यासाठी एक मोठा मासा आपल्याला कॅच करावा लागणार कॅच अँड कुकसाठी. तर ही फक्त एक सुरुवात आहे आपल्या या सिरीजची, जिथे आपण सर्वायवल बेसिकली इन्स्टिंक्ट ठेवतो आहे आणि आपल्याला तिथे राहायचं आहे. जेवायची सोय तर आपल्याला करायचीच आहे. हां आता हे पूर्ण क्लीन झालेले आहेत, व्यवस्थित आपण क्लीन केलेत. आणि आता आपण थोडंसं मॅरिनेट करून ना है ना तिथे फ्राय करायला घेऊया. सो आता हे मॅरिनेट आपण केलेलं आहे मस्तपैकी. भारीच लागणार आहे हे असं वाटतंय. फ्रेश कट स्मॉल ट्रिवेलीज फॉर लंच टुडे. तर या नक्की या, कमेंट सेक्शनमधनं तरी या जेवायला. चला आता आपण ह्याला रॅप करूया. ओके, दिस इज रेडी टू फ्राय. आग तर आता तयार झालेली आहे बऱ्यापैकी. अजून थोडी लाकडं टाकून थोडं टेम्परेचर वाढवूया आणि मग ते ठेवायचं, कारण त्याला जास्ती वेळ नाही लागणार माशाला. एक तर छोटे मासे आहेत आणि 3च आहेत, तर होपफुली ते लवकर होऊन जातील. चला आता आपण आता फिश ठेवूया इथे. द टाइम टू वेट बिगिन्स नाव. फायनली मस्त वाटतंय. सुगंध नाही आला अजून. हा कोळसा खाल्ला. बट डेफिनेटली इट फील्स लाईक हे चांगलं होणार आहे, मजा येणार आहे. म्हणजे टेस्ट कशी असेल नो आयडिया. सिम्पलचा सेटअप आहे पण जो एक्सपिरियन्स असणार आहे ना तो क्रेझी असणार. काय म्हणते, काय वाटतं तुला?
फर्स्ट टाइम कॅचिंग अ फिश. मला हे करायचंच होतं. येस. एकदम मासे माझे फेवरेट आहेत. हां. तर आज पहिले व्हिडिओ जेव्हा आपण ओपन करू ना ते, तर पहिली जी बाईट आहे आणि ती टेस्ट कशी आहे ही आपण जाणून घेऊया दीप्तीकडनंच आणि बघूया. मस्त वाटतं, खूप जास्ती हॅपी फिलिंग आहे. असं वाटतं जगातलं काय मोठं काम करून ठेवलं आहे. खूप जास्ती समाधान वाटतं ॲक्च्युली. क्रेझी. त्याच्यावरती टाक, इकडनं तिकडनं हे टाक, वरून पण टाक. आता बरोबर राहिले ना. चला आता ओपन करूया याला. होपफुली झाला असावा कारण आग भरपूर होती. सॉफ्ट तर वाटते आतमध्ये टेक्स्चर. कॅन यू स्मेल इट? कॅन यू स्मेल इट? येस. ती काठी दे जरा. ओके. वास तर येतोय व्यवस्थित. आता रेडी आहे की नाही? वास येतोय? होय तर. वास येतोय. ओके लेट्स सी. इंटरेस्टिंग. ओहो, ओ इट्स रेडी. ओके. वाव, जस्ट लुक ॲट दॅट. स्मेल बघ. वाव, हा ना, वेगळाच आहे. हा, एक वेगळं तंदूर सारखा स्मेल येतोय. हा, माशाचं आहे हलकस. नाईस नाईस नाईस. द्या इथे कॅमेरा, तुमचा टाइम आलेला आहे आता. जस्ट फॉर रिव्ह्यू दे, बॅटरी दे. सो आता हे बघा, इथे आपले हे लंच जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपण चेक करूया. एकदा टेस्ट कर, तुला काय वाटतंय ते. पुन्हा टाकायचं तर पुन्हा टाकू शकतो. येस, गो फॉर दिस वन. गरम आहे. वाव, शिजलेलं आहे. शिजलंय ना? सिरियसली जबरदस्त. जबरदस्त. खाऊन बघ. ओके, लेट मी ट्राय. पहिले तू खा तर. गरम आहे. हां, आरामात. आउच. दाखव. आपण रोहनला देऊया थोडंसं. नाही तू खा पहिले. नाईस. आजपर्यंत शिजले. ओके. तुझे मसाले लावलेत वरून, ते आजपर्यंत गेलेले. आय थिंक माझ्या लाईफमधली सगळ्यात टेस्टी कोकर आहे ही. दिस इज अमेझिंग, सिरियसली अमेझिंग. मला असं वाटलेलं की कारण ना बराच वेळ आम्ही ते ठेवलेलं तर थोडा स्मेल यायला लागलेला, माहीत नाही कशी लागेल. कारण कोकर खाल्ली आहे पण मोठी साईज. आता ही छोटी साईजची टेस्ट कशी आहे माहीत नाही, पण टेस्ट तर सुंदर आहेच फ्रेश असल्यामुळे. आणि त्यासोबत आय थिंक ते कोळशाचा जो स्मेल आला आहे ना तंदूरवाला, सुपर क्रेझी आहे. जबरदस्त, मजा आली. जबरदस्त. वाव, आय एम लव्हिंग दिस. हॅव फन. आय मीन कारण कसं होतं की आपण जेव्हा सकाळच्या सेशन्सना येतो ना तेव्हा बरंच काही घडतं, पण फक्त फिशिंग करत असतो आणि तेवढंच करून आपण रिटर्न करत असतो. आता एक आपल्यासाठी एम काय आहे माहिती आहे, म्हणजे मेन उद्देश हे सगळं करायचा हाच होता ना की जास्तीत जास्त वेळ आपण ह्या निसर्गात, जसं की आपण ओशन्सच्या आजूबाजूला एक्सप्लोअर करतो, तर तिथे जास्तीत जास्त वेळ राहता येईल. आणि ही तर एक कॅच अँड कुक एक झालं, पण सर्वायवलसाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत जे आपल्याला करायला लागू शकतात जसं पाण्यासाठी. पण त्या गोष्टी जर तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगत राहा. खूप फायदा होईल, आम्हाला आयडियाज मिळत राहतील. तर आजचा आय वुड से, म्हणजे मी ॲक्च्युली खूप जास्त इमोशनल झालो सिरियसली. आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, आपण जसं सकाळी म्हणालेलो की आज आपण कॅच अँड कुक करणार आहोत आणि लकीली वेदर कंडिशन
मासा लागणं आणि असा टेस्टी डेलिकेसी आपल्याला मिळणं खायला, हे सगळं आजच्याच दिवशी घडलं. तर क्रेझी एक्साइटिंग आहे, सुपर एक्साइटेड, सुपर एन्जॉय केलं आहे, फुल हॅपी. तुम्हाला कसं वाटलं हा एक्सपिरियन्स नक्की सांगा. फर्स्ट टाईम कॅच अँड कुक आहे तर मजा तर आलीच असणार आहे. तर बघूया. तर आता आपण हा जो मील आहे हा संपवूया आणि नंतर पुन्हा भेटूया तुम्हाला. चला. फिश ऑन, फिश ऑन, फिश फ्राय ऑन. वाव, कसलं सुंदर आहे हा. मोठे रॉक्स आहेत. अबा हा तर इथलाच पडलाय तुटून. वाव, जबरदस्त. वाह, व्हेरी नाईस. ऊन खतरनाक लागतंय ना. ऊन आता ना जबरदस्त लागतंय. थोड्या वेळ कास्ट केले आपण, पण ॲक्च्युली काही ॲक्शन पण नाही. आणि झालं कसं आहे मला, मागे बघाल ना तर पूर्ण पाणी जे आहे ते सुकलं आहे व्यवस्थित एकदम. आणि आता वारा पण वाढायला लागला आहे. तर आता इथून मोस्टली कल्टीच मारूया. चला, कल्टी. सुपर एक्साइटिंग डे होता आजचा. मजा आलेली आहे. बऱ्याच दिवसांचं जे स्वप्न होतं आपलं कॅच अँड कुकचं, ते आज पूर्ण झालेलं आहे. आणि मस्त वाटतं. म्हणजे हा क्रेझी व्ह्यू आहे. आय थिंक ही जागा आमच्या मेमरीजमध्ये कायमच शार्प राहणार आहे आणि पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटणार. हिनी तर आज स्पीडिंगसाठी जवळजवळ तिचा नाश्ता पण सोडलेला आहे ना. क्रेझी क्रेझी एक्सपिरियन्स होता. तुम्हाला कसा वाटला हा अनुभव नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे काय आधी पण आम्ही म्हणालो की तुम्हाला असे काही सजेशन्स असतील की सर्वायवलमध्ये अजून काय ॲड ऑन करू शकतो आपण, तर डेफिनेटली ते देखील सांगत राहा. आपण नक्कीच प्रयत्न करू. प्रत्येक अशी गोष्ट जी आपल्याला प्रयत्न केली पाहिजे किंवा करून बघितली पाहिजे ती आपण नक्कीच ह्या ठिकाणी करणार आहोत. आणि आता ओव्हरऑल आजचा अनुभव सांगितलं तर जसं आधी म्हणालो की पूर्ण आपण एक सर्वायवल थीम ठेवून आज बाहेर पडलेलो होतो की आपल्याला जेवण करायचं आहे आणि ते सक्सेसफुल झालं. त्यात मासे लागले, अनुभव चांगला आला, स्पॉट क्रेझी होता. आणि गेले काही दिवस पाऊस असल्यामुळे बाहेर पडत नव्हतो. जे आधी पण किती 3-4 दिवस झाले कंटिन्यू थंडर चालू आहे, त्यामुळे अजिबात बाहेर नव्हतो. आज अचानक बाहेर आलो आणि अचानक एक सुंदर असा अनुभव घेता आला, तुमच्याबरोबर शेअर करता आला. हे जास्ती ॲक्च्युली कौतुकाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर हा जर प्रवास आवडला ना नक्की लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नेहमी देत राहा. इंस्टाग्रामवर जे लोक अजून पण त्या सगळ्या पोस्टना आणि रील्सना लाईक करतात त्यांच्यासाठी मोठा थम्सअप. थँक्स अ लॉट. सपोर्ट मीन्स अ लॉट. तर आता आपण हा प्रवास इथेच पॉज करूया या परतीच्या प्रवासासोबत आणि पुन्हा भेटूया एका धमाल आणि ॲडव्हेंचरस क्रेझी व्हिडिओमध्ये. आपण व्हिडिओ करता करता चुकीच्या रस्त्याला आलेलो आहोत. आम्ही हरवलेलो आहोत. आम्ही आता वरतून जाणार. सो एनिवेज आम्ही आमच्या परत रस्त्याला जातो. तुम्ही तोपर्यंत इतर बाकीचे व्हिडिओज आहेत आपले नक्की पाहत राहा.